दिशा सॅलिनीच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आम्ही कुठलीही घोषणाबाजी करत नाहीये. आमचं एवढंच म्हणणं आहे की दिशा सॅलिनीला न्याय मिळाला पाहिजे आणि या पद्धतीनं तिचा मृत्यू झालेला आहे, आत्महत्या झाली का काय झालं याचा पूर्ण तपास व्हायला पाहिजे. आम्ही कोणावरही बोट किंवा नाव ठेवत नाहीये, परंतु या गोष्टीचा मात्र तपास झाला पाहिजे. किशोरी पेडणेकर माजी महापौर यांचं नाव याच्यामध्ये खूप प्रामुख्याने येत आहे आणि त्यामुळे यामध्ये काय तथ्य आहे, त्या कुटुंबाला कोणी त्रास दिला का किंवा दबाव टाकला का, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्ही कोणाचंही नाव या ठिकाणी घेतलेलं नाही. पण यामध्ये रिपोर्ट ऑलरेडी दाखल झालेला आहे स्टेट सीआयडी कडनं आणि आपलेच आमदार संजय गायकवाड यांनी देखील म्हटलेलं आहे की नंतर केलेल्या तपासात देखील काही निष्पन्न होणार नाही म्हणून. बघा, इतके वर्ष तिच्या कुटुंबातलं कोणी वांदे आलेलं नव्हतं आणि आता त्यांनी जी याचिका दाखल केली, कारण आतापर्यंत कुटुंबातलं कोणीच आलं नव्हतं, परंतु आता तिचे वडील स्वतः हायकोर्टात धाव घेते म्हणून हा विषय आला. बघा, याच्यात तथ्य काय आहे ते शोधून काढायचे कोर्टाने आणि पोलिसांनी, एवढंच आमचं म्हणणं. किशोरी पेडणेकर त्यावेळेला वारंवार त्यांच्याकडे गेल्या होत्या, हे आपण पाहिलेलं आहे सगळ्यांनी. त्याच्यामुळे त्या स्वतःच गेल्या आहे, या गोष्टीला काही पुराव्याची गरज नाही. त्यांचं म्हणणं ते काय ते सांगतील. त्यांचं म्हणणं आहे की सभापती बोलू देत नाही, ते त्याच्यावर सभागृहामध्ये प्रोसिडिंग आपण सगळे बघत आहात आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं काय ते तेच सांगतील. कोणताही राजकीय रंग नाही. तिचे वडील का गेले आता कोर्टामध्ये, आम्ही म्हणजे त्यांना काय असं वाटलं म्हणून ते गेले. त्यामुळे हा सगळा विषय जो आहे तो जगापुढे आला पाहिजे, हे एवढंच आमचं म्हणणं. नित्य दिवस प्रलंबित राहिलो होतो, परंतु आता त्यांच्या कुटुंबाची मागणी आहे आणि त्यानुसार खरं खोटं हे महाराष्ट्रातील जनतेला कळायला पाहिजे. दिशा सलीम प्रकरणामध्ये नेमका रोल कोणाचा आहे आणि तिचा घातपात करण्याचे मुख्य सूत्रधार कोण आहे. दिशा सलीम प्रकरण हे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आता आणून इतर प्रश्नांना बगल देण्याचं कारण ठरतंय का? नाही, असं वाटत नाही. सर्व प्रश्न चर्चेले जात आहेत. अर्थसंकल्प झाला, प्रत्येक आता माझ्यासारख्या नवीन सदस्याला सुद्धा बोलण्याची संधी दिली जाते, त्यामुळे कुठल्याही विषयाला बदल दिला जात नाही. परंतु हा जो विषय आहे दिशा सलीमचा, हा अतिशय गंभीर स्वरूपाचा विषय असून याच्यामध्ये त्या कुटुंबावरती दबाव आणि घातपात होता का, आज त्या कुटुंबाची मागणी असेल तर निश्चित त्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम महायुती सरकारच्या माध्यमातून. ठाकरेंचं नाव समोर येतं या प्रकरणामध्ये, काय सांगतो? जो कोणी आरोपी असेल त्याला या प्रकरणामध्ये शिक्षा झाली पाहिजे असं आमचं ठाम मत आहे. जिथे जनतेचा प्रश्न असेल, जनतेचे विषय असेल, तिथे मला सुद्धा विरोधी पक्षाचा आवाज दाबला नाही पाहिजे. तिथे विरोधी पक्षाला बोलू दिलं जात नाही. तुम्ही हाताला काळी फीत सुद्धा बांधलेली आहे, सभात्यागचा सुद्धा इशारा तुम्ही देणार आहे. आम्ही सभात्याग पण करणार आहोत. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मला असं वाटतं त्या सभागृहात बसायचं कशाला, हा प्रश्न आहे आमचा. बरोबर, पण ज्या प्रकारे तो दिशा सलीम प्रकरण विरोधकांनी काढलं, सत्ताधाऱ्यांनी काढलेलं आहे, त्याला काय प्रॉब्लेम आहे. आपण पाहतोय प्रसाद लाड आणि अंबादास जानवे समोरासमोर आहेत या ठिकाणी, ते सुद्धा भेटगाठ घेत आहेत. निर्णय दिला आणि सातत्याने या विषयावरती नितेश राणे, नारायण राणे साहेब बोलत होते. सत्य आता बाहेर येईल, दूध का दूध, पाणी का पाणी लवकरच बाहेर येईल. आणि आमचं असं म्हणणं आहे की निष्पक्षपातपणे त्याची चौकशी झाली. ज्या वेळेला ती चौकशी झाली त्या टायमाला उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते. आरोप होते की पुरावे नष्ट केले. आता तर खुद्द दिशा सलीमच्या वडिलांनीच रिट पिटिशन केली, जे आतापर्यंत मीडियासमोर किंवा लोकांसमोर येत नव्हते. त्यांची मागणी देखील मी वाचली, ज्याच्यामध्ये ते म्हणतात की मालवणीच्या अधिकाऱ्याला एसआयटी मध्ये घ्या. त्यांची मागणी होती की मला महापौर बंगल्यावर बोलून धमकी दिली गेली. या सगळ्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे. आम्ही देखील विधान भवनात ही मागणी आता करणार आहोत आणि विधान परिषदेत देखील आम्ही मागणी करणार आहोत आणि सरकार त्यावर
सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत संजय गायकवाड ते म्हणतात या आधी तपास यंत्रणेने तपास केला तर काही सापडलं नव्हतं आदिल ठाकरेंसंदर्भात काही सापडणार नाही असं शिवसेनेचेच आमदार बोलले. संजय गायकवाड काय बोलले मला माहित नाही. माझंही म्हणणं आहे की पासून कुठेही पुढे यायला तयार नव्हते, जे दबावात होते. याच्यामध्ये सरकारचा हात येतोच कुठे. राऊत असं म्हणतात की आता कोणता तरी दबाव आहे का त्यांच्यावर. सुनता राऊत काय बोलतो त्यावर मला काय बोलायचं नाही. मिटकरी बोलतायत की एकंदरीत औरंगजेबाचे प्रकरण त्यावरती सांगणारे कुठेतरी भाजपचे कान टोचल्यामुळे आता बगल देण्यासाठी दिशा सल्यान प्रकरण काढलं. नाही काही याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. औरंगजेबाची गवारी काढणार, निश्चितपणे काढली पाहिजे ही आमची मागणी आहे. त्यामध्ये आम्ही कुठेही आम्ही वेगळ्या पद्धतीत विचार करत नाही आहोत. परंतु प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असते, ज्यामध्ये औरंगजेबाची गवारी आजची नाहीये, त्याला 300 वर्षाचा इतिहास आहे. ती त्याच्यावरती बांधलेला जो महाल आहे तो अनधिकृतपणे बांधला गेला. त्यामुळे सरकार त्याच्यावरती आर्किओलॉजी डिपार्टमेंटची सर्वांशी चर्चा करेल. ते किती लिगल आहे किती इलिगल आहे त्याबद्दल बघेल आणि निश्चितपणे त्यावर कारवाई केली जाईल.